पुणे आणि मुंबई शहरापेक्षा आपलं गाव लय भारी. गावाकडची हवा, वातावरण आणि शांतता शहराकडे नाही बघायला मिळत. नमस्कार, मी आदित्य पाटील. म्हणजे आता थांबायचं नाही. आणि मी आणि प्रणव निघालेलो पनवेलला आणि यश आलता मला सोडायला. बसला झालता अर्धा तास लेटवर बसून आम्हाला काय झोप लागली नाही आणि बसला लेट झालेला, त्यामुळे आम्हाला वाटलं आता आम्हाला पनवेलमध्ये पोहोचायला उशीर होतोय. पण ड्रायव्हरनं गाडी नॉनस्टॉप आणलेली, त्यामुळे आम्ही लगेच पोहोचलो. आणि विषय असा झालता की एवढं लवकर जायचं कुठं. आणि आम्ही आलेलो वडिलां प्रणवच्या गाडीच्या कामासाठी. काय सकाळी नाश्ता करून घेतला, कारण आम्हाला तिथून पुढे सगळं चालायला लागणार होतं. आणि एवढं सकाळी सकाळी कुठं बस मिळणार काय माहित नव्हतं. इकडे थंड पण जाम वाजलती आणि गाड्या काय थांबत नव्हती. मॅप लावून चालत इथं आलेलो आणि इथं आल्यानंतर काय आलं की इथं काय आपलं काम होणार नाही. काम असं होतं की प्रणवच्या गाडीची नंबर प्लेट अपडेट करायची होती. मुंबईमध्ये पहिल्यांदा आल्यामुळे आम्हाला कुठं जायचं काय करायचं काय माहित नव्हतं. तिथनं रिक्षा केली आणि आम्ही निघालो डायरेक्ट आरटीओ ऑफिसला. कठोर प्रवासानंतर आम्हाला आरटीओ ऑफिस मिळालं. इथं आल्यानंतर काय आलं की थोडेफार डॉक्युमेंट्स पण लागणार आहेत, त्यामुळे ते झेरॉक्स त्याने काढून घेतलं. प्रणव मला म्हटला बस निवांत, काय विषय नाही. तिथे एका सहीसाठी गाडीचा मालक पण लागणार होता, त्यामुळे मालकाला पण बोलून घेतलं. सगळं काम झाल्यावरती एका हॉटेलमध्ये जेवलो. येताना ठरवलेलं खूप फिरायचं, पण इथं आल्यानंतर फिरायची इच्छा गेली. कडाक्याचं ऊन होतं आणि इथं बघायला काय चांगलं स्पॉट पण नव्हतं. आम्हाला खूप चांगली लोक भेटलीत की ज्यांनी आम्हाला चांगली मदत केली. येताना बस काय मिळाली नाही लवकर, त्यामुळे आम्ही आलो गाडी करून पुण्यात. आम्हाला एक मिळाला गोकुळचा टँकर, जाणार होता टँकर कोल्हापूरला. मग म्हणतात ह्यातनं जायचं. गाडी पळवायला मामा काय सुट्टी देत नव्हते. येताना चहा नाश्ता थोडा करून घेतला आणि आम्ही आलो डायरेक्ट कराडमध्ये. कराडमध्ये एवढं ट्रॅफिक होतं, म्हणलं आता रात्रभर इथं जाते. मामा काय पळवायला सुट्टी देत नव्हतं, त्यामुळे आम्ही लगेच पोहोचलो. 24 तासात आम्ही परत आले हॉटेलमध्ये. काल आम्ही इथे होतो आणि परत आम्ही आता इथं चालू. इथला फुल व्हिडिओ मी युट्यूब वरती पण अपलोड केलाय, तो पण जाऊन चेक करा. भाऊ चहा सोडायला भाऊ आलाय घ्यायला. पैशावर टॉप यायला लागते आपला विषय. ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्या मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. चला आता थांबायचं नाही.